यवतमाळमध्ये अतिवृष्टीत मोठं नुकसान झालं। शासनातर्फे तातडीने पंचनामे करण्यात आले, मात्र जिल्ह्यातील तब्बल 60,000 शेतकऱ्यांना मदतीचा एकही रुपया मिळालेला नाही। धक्कादायक बाब म्हणजे नुकसानीच्या याद्या तहसील कार्यालयात पोहोचल्या नाही असे कारण सांगण्यात येत आहे। तलाठी ग्रामसेवक योग्य रीतीने उत्तर देत नसल्याने आणि नगर परिषद निवडणुकीच्या कामांमुळे शेतकऱ्यांचे प्रश्न अधिकच लांबणीवर पडत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे। मी इचुरी या गावचा रहिवासी आहे। जसे इचुरी इथं आहे आणि खरडलेल्या याच्यातले जे पैसे आहे, माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी एवढे तातडीचे आदेश देऊनही सुद्धा हे जे तहसीलमधले जे कर्मचारी आहे हे एकही उपलब्ध नाही। मी कमीत कमी 8 दिवस झाले मी कंटिन्यू फिरत आहो आणि हे सगळे इलेक्शन आम्ही इथं आल्याच्या नंतर हे सगळे जे कर्मचारी सांगतात की सगळे इलेक्शनमध्ये आमच्या ड्युट्या लावल्या, आम्ही काय करणार? याचा तातडीने शेतकऱ्याचे प्रश्न सोडवावे आणि खरडलेले पैसे आम्हा शेतकऱ्या देण्यात यावे हे जिल्हाधिकारी साहेबांना माझी कडकडीत विनंती आहे। माझी जवळ इजाराला शेती आहे, अतिवृष्टीमुळे पूर्ण होऊन गेलेली आहे। मी 15 दिवसापासून चक्रा मारत आहे। त्यांची ड्युटी लागली म्हणते नगर परिषद इलेक्शनला आणि आम्ही येतो, शेतकरी बांधव फिरतो, दिवसभर वाट पाहतो, पुन्हा आलो का लिंक नाही म्हणतात। तरी कृपया कलेक्टर साहेबांनी याच्यावर लक्ष देऊन शेतकऱ्यांना ताबडतोब न्याय द्यावा।